नमस्कार. मी प्रदीप मुर्मे. नमस्कार. 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती होय. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत देवणी येथील मुंडे साहेबांचे मित्र हवगीराव पाटील आहेत. नेमकं मुंडे साहेबांच्या प्रती त्यांच्या काय भावना आहेत हे आज आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. सर नमस्कार. नमस्कार. सर 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची जयंती आहे, म्हणजेच आपल्या मित्रांची जयंती आहे. तर काय भावना आहेत आपल्या मुंडे साहेबांच्या प्रती, काय सांगाल तुम्ही आम्हाला? मुंडे साहेब म्हणजे आमचे जीवस्य कंठस्थ मित्र होते, आमचे नेतेही होते. त्यांनी महाराष्ट्रामध्ये जनसंघ भाजपचं काम मोठ्या प्रमाणात वाढविलं पहिल्यांदा. त्यावेळेस आमचे संघटन मंत्री होते वसंतरावजी भागवत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, जयसिंगराव गायकवाड, हरिभाऊ बागडे, मराठवाड्यातले अनेक दिग्गज नेते निर्माण करण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केलं आहे. गोपीनाथ मुंडेला पहिलं उत्तमराव पाटील भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्यांनी तरुण म्हणून गोपीनाथ मुंडेला पहिल्यांदा चान्स म्हणजे अध्यक्षपदासाठी निवड केली आणि त्यांनी महाराष्ट्रभर आपलं भाजपचा झेंडा मोठा करण्याचा प्रयास मोठ्या प्रमाणात केला. त्यांच्यासारखा महान नेता आज महाराष्ट्रात कोण नाही. सर मुंडे साहेब आणि तुम्ही मुंडे साहेबांच्या जवळ कधी आलात, काय सांगाल? तुमचा मुंडे साहेबांचा संबंध कसा आला? मुंडे साहेब आम्ही एकच आणीबाणीमध्ये नाशिक सेंट्रल जेलला पहिल्यांदा भेट झाली. ते प्रमोद महाजन, जयसिंगराव गायकवाड हे सगळे विद्यार्थी परिषदेचे काम करत होते. त्यावेळेस मी गुंडप्पा धोंडे लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्वीच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जनसंघाचं काम वाढविण्याचं काम आम्ही मोठ्या प्रमाणात करत होतो. त्याच्यामुळं आम्हाला आणीबाणीमध्ये त्यांना जसं अटक केली आम्हालाही अटक करून नाशिक सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं. तेव्हा पहिल्यांदा भेट प्रमोद महाजन हे गोपीनाथ मुंडेची त्या ठिकाणी जेलमध्ये पहिल्यांदा भेट झाली. मुंडे साहेब पहिल्यांदा विधानसभेला उभारल्यानंतर देवणीमधून तुम्ही काही मित्रांनी गोपीनाथ मुंडे साहेबांना निधी दिला होता असं म्हणतात, काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? गोपीनाथ मुंडेला आम्ही पहिल्यांदा इथं हेर मतदारसंघ होता, हे पहिल्यांदा निवडणूक झाली. अजून 4-5 दिवसानंतर टेंढापूर मतदारसंघाचं त्यांचं म्हणजे मतदान होणार होतं. मी गुंडप्पा धोंडे आणि ॲडव्होकेट विश्वनाथराव अंकुलगे हे तिघांनी मिळून एक गाडी आणि त्यावेळेस 5,000 रुपये घेऊन गेलो होतो. दिल्यानंतर गोपीनाथ मुंडेने असं म्हटलं, हवगीराव लय बरं केलास, आज मला डिझेलला पैसे नव्हते, डिझेलला पैसे मिळाले. हे आनंद जे होतं ते आनंद त्यांनी प्रकट केला. मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवणीमध्ये आपल्या घरी आले होते, तर ती आठवण काय तुम्ही आम्हाला सांगाल? गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा मी त्यावेळी जिल्हा परिषदला थांबलो होतो, म्हणून त्यांनी प्रचारासाठी आमच्या घरी आले. आणि गंमत अशी की त्यावेळेस आचारसंहिता असल्यामुळं ज्या ठिकाणी सभा होणार होती ते 10 वाजून गेले, त्याच्यामुळे सभा तिथं होऊ शकली नाही. आमचा एक वाडा एक करवरचा वाडा आहे आणि त्याच्यामुळं त्या वाड्यामध्ये त्यांनी माझ्या एका कट्ट्यावर बसून त्यांनी त्यावेळेस भाषण केलं. काय तर ते अविस्मरणीय असं काम आहे. कारण गोपीनाथ मुंडे आमचं एक जीवस्य कंठस्थ नातं होतं की ते नातं कोणीही हिरवून घेऊ शकत नाही आणि तसा नेता किंवा तसा मित्र भेटणे अवघड काम आहे. कार्यकर्त्यांना गोपीनाथ मुंडे साहेब फार ताकद देत होते असं म्हणतात, काय तुमचा अनुभव काय नेमकं? भयंकर मोठं ताकद कार्यकर्त्यांना, आणि त्यांनी जो कोणी कार्यकर्ता येईल त्याचं समाधान करून त्याचं काम पूर्णपणे करण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रभर केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. आजकाल नेते गप्पा मारून कार्यकर्त्याला बाजूला करण्याचं काम करतात, पण तसं गोपीनाथ मुंडे करत नव्हते. त्यांनी आलेल्या कार्यकर्त्याचं
पूर्ण काम झालं पाहिजे ह्याच्यासाठी आग्रह राहून प्रत्येक अधिकाऱ्याला, प्रत्येक कार्यकर्त्याला, अधिकाऱ्याला फोन करून सांगत असत की बाबा ताबडतोब यांचं काम झालं पाहिजे आणि झाल्यावर मला फोन करून सांग. हे इथपर्यंत त्यांचं काम मोठ्या प्रमाणात होतं. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार येण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मुंडे सर, साहेब तुम्ही आत्ताच सांगितलात की मुंडे साहेब कार्यकर्त्यांना फार मोठी ताकद दिली, परंतु आपण जर तुमचं जर बघितलं की देवणी म्हणल्यानंतर हलगीराव पाटील हे मुंडे साहेबांचे अत्यंत जवळचे मित्र, परंतु तुम्ही जर समजा मुंडे साहेबांकडे शब्द टाकला असता, मुंडे साहेब निश्चितपणे तुम्हाला भरभरून दिलं असतं. परंतु आज तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की तुम्ही मुंडे साहेबांना काही मागितलं नाही किंवा मुंडे साहेबांनी तुम्हाला काहीही दिलं नाही. काय नेमकं वस्तुस्थिती काय काय सांगाल? वस्तुस्थिती अशी आहे की मुंडे साहेबांनी मला सत्ता आल्यानंतर हलगीराव तुला काय पाहिजे असं विचारले. हा, त्यावेळेस मी सांगितलं की बाबा आपण एक त्यागी, आपण RSSचे कार्यकर्ते आहोत, जनसंघाचे, भाजपचे कार्यकर्ते आहोत. आपण दुसऱ्याला देण्यासाठी आहोत, आपण घेण्यासाठी नाही. तर हे त्याग भावना मी ठेवून माझ्या मित्र जो गुंडप्पा धोंडे, माझ्याकडे जमीन जायदाद होती, माझं कसंही चालत होतं, पण गुंडप्पा धोंडेजवळ काहीच नव्हतं, पैदल माणूस होता. पण तो माझ्याबरोबर काम करत असल्यामुळं मी गोपीनाथ मुंडे साहेबांना म्हटलं की त्याला काय मागते त्याला द्या आणि मला फक्त तालुका द्या. गोपीनाथ मुंडेंनी म्हटलं ज्या दिवशी हलगीराव तालुके निर्माण होतील त्या दिवशी पहिली तालुका देवणी राहील. आणि त्यावेळेस दूरदर्शनवर बातमी अशीच होती की देवणीसह महाराष्ट्रात 28 तालुक्याची निर्मिती करण्यात आली. आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी गुंडप्पा धोंडेला एक सिनियर कॉलेज आणि एक हॉस्टेल दिलं. आणि हे काय की आम्ही जे काही काम सुरुवातीपासून केलेलं आहे काही मिळाव म्हणून आपण केलेलं नाही. त्याच्यामुळं पक्ष वाढवायचं, संघटन वाढवायचं, लोकांना आपल्या जवळ घ्यायचं. पहिल्यांदा संभाजी पाटलाला कोणी ओळखत सुद्धा नव्हतं. त्याला कारखान्याच्या निवडणुकीमध्ये देवणी गटात 3, वलांडी गटात 3, OBC आणि महिला असे 8 कार्यकर्ते मी दिलो होतो. त्याजवळ निलंग्यात माणसं मिळाली नव्हते. अर्धवट कारखान्याला अर्धवट त्याच्यातून हे केले. पण आज कसं आहे, संभाजी पाटील एक कार्यकर्ता म्हणून जे आहे त्याला घडविण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे. सर, मुंडे साहेबांचं देवणी व तालुक्यावरती विशेष प्रेम होतं असं म्हणतात, त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? कारण कसं आहे की पहिल्यांदा मुंडे साहेब आमदार झाल्यानंतर देवणीला आम्ही त्याला सहकुटुंब बोलविलं आणि भव्य मिरवणूक काढली. की महाराष्ट्रात कोणीच त्यावेळेस, गोपीनाथ मुंडे म्हणजे काय एक साधा आमदार, बरोबर, त्यावेळेस कोणी फारसं गोपीनाथ मुंडेचं हे नव्हतं, वलय नव्हता. तरी पण आम्ही त्या काळामध्ये असं एक भव्य मिरवणूक काढून दुष्काळी परिषद घेतली होती आणि त्यावेळेस 5,000 लोक जमा केले होते तालुक्यातून. त्याच्यामुळे देवणी कसं आहे की देवणी म्हणजे कसं आहे की आमचे वसंतराव भागवत संघटन मंत्री होते त्या काळात. ते फारसं कुणाला माहीत नाही, पण त्यांचं संघटन कौशल्य जे होतं, आज जे काही दिसतंय त्याच्यात खरं सिंहाचा वाटा गोपीनाथ मुंडेचा आहे. म्हणजे त्याच्या पाठीशी खंबीरपणे वसंतराव भागवतांचं जो एक महत्त्वाचं हे आहे. आणि मुंडे साहेब कसं आहे की आमचे जीवाचे कंठस्थ, त्याच्यामुळं केव्हा बोलवलं तेव्हा येत होते, अर्ध्या रात्री यायचे, जायचे. हे आपलं मित्र राहतो. काय वेगळेपण आहे एक नेता म्हणून मुंडे साहेबाचं तुम्हाला सांगता म्हणलं तर काय सांगाल तुम्ही आम्हाला? असं काय वेगळेपण आहे मुंडे साहेबांचं एक नेता म्हणून? काय आत्ताच सांगितलं तुम्हाला की मुंडे साहेब कोणीही जाऊ द्या, कार्यकर्ता जाऊ द्या किंवा विरोधी पक्षाचा माणूस जाऊ द्या, ते काम होत असेल तर 100% ते काम त्याचं निरसन करून त्याचं समाधान करून पाठवण्याचं काम हे मुंडे साहेब करत. बाकी नेते कसं आहे की आला काय, ठीक आहे, चला चला असं नाही. त्यांनी पूर्ण त्याचं ऐकून घेऊन त्याचं पूर्ण काम करण्याचं काम मुंडे साहेब करत होते. त्याच्यामुळं
मुंडे हे एक वेगळं नेतृत्व आहे. सर, आज मुंडे साहेब असते तर राज्यामध्ये आणि भाजप पक्षाची नेमकी काय चित्र राहिलं असतं? काय सांगाल तुम्ही आम्हाला? तुमचे मित्र मुंडे साहेब आज जर राहिले असते? मुंडे साहेबच मुख्यमंत्री राहिले असते काय, आणि ह्याच्यापेक्षाही चांगलं काम करू शकले असते. सर, मुंडे साहेबांचं एखादी आठवण तुम्ही सांगाल आम्हाला? मुंडे साहेब जेव्हा जेलमध्ये होते आणीबाणीच्या काळामध्ये? आणीबाणीच्या काळामध्ये, तेव्हा आम्ही म्हणजे RSS, जनसंघ, विद्यार्थी परिषद हे सगळे मिळून 1500 लोक होते. 1500? कुठं? नाशिक सेंट्रल जेल. नाशिक सेंट्रल जेलमध्ये होतो. त्यावेळेस मुंडे साहेबांना 2 शब्द सुद्धा बोलता येत नव्हतं. 2 शब्द सुद्धा बोलता येत नव्हतं? कारण त्या ठिकाणी कसं होतं की जरी बाहेर आणीबाणी लागू असली तरी जेलमध्ये भाषण सगळं स्वातंत्र्य होतं. त्याच्यामुळं त्यांना काही फारसं बोलता येत नव्हतं. पण हळूहळू जे शिकले ते महाराष्ट्रातले 1 नंबरचे वक्ते झाले. बरोबर. हे एक त्यांचं खरंच वैशिष्ट्य आहे. कारण काही न येता सुद्धा, बरोबर, अगदी बरोबर, म्हणजे जिद्द होती गोपीनाथ मुंडेकडे. ते जिद्दीनं काम करायचे. तसा जिद्दी माणूस म्हणून त्याची व्याख्यायिका आहे. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला. तुमच्या जे काही मित्रांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणीला आम्हाला उजाळा दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. आपण आलात, आमची मुलाखत घेतला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.